So hello everyone, once again very warm welcome, very good evening to all of you. तर या ठिकाणी बघा, हा यस आदित्य काय म्हणतोय? आदित्य म्हणतोय सर न्यूमेरिकल कब से स्टार्ट होने वाले हैं. न्यूमेरिकल आदित्य आपण काय करूया, हा चॅप्टर एंड झाल्यानंतर आपण न्यूमेरिकलला स्टार्ट करूया. म्हणजे आज जवळपास 12 तारीख आहे, तर नियर अबाउट आपण 15 तारखेपासून न्यूमेरिकल आपण स्टार्ट करूया. ओके. ओके सर. येस ओके. त्याच्यानंतर बघा, आता या ठिकाणी एकदम इझी आहे. पुढचा बी क्वेश्चन एकदम इझी आहे. मागचा क्वेश्चन जर समजा तुम्हाला व्यवस्थित चांगला समजला असेल, अंडरस्टँड झाला असेल, तर हा बी क्वेश्चन तुम्हाला 100% समजणार आहे. 100% म्हणजे यार 110% तुम्हाला समजणार आहे. बस आता काय बॉन्डवर लिहून देऊ का? यस, नाही ना, काही गरज नाही ना. ओके चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, आता क्वेश्चन काय आहे. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस क्वेश्चन? एक्सप्लेन द राईज ऑफ अ लिक्विड. त्या ठिकाणी काय होतं? फॉल ऑफ द लिक्विड होतं. एक्सप्लेन द राईज ऑफ अ लिक्विड इन द कॅपिलरी ऑन द बेसिस ऑफ द प्रेशर डिफरेंस. क्या बात है सर, वहां पर सिर्फ यहाँ पर राइज की जगह पर फॉल था, यहाँ पर है राइज है, तो क्या फर्क पड़ता है? फर्क तो पड़ता है, लेकिन दोस्तों जो कंसेप्ट है ये सेम कंसेप्ट है. ओके यस, आलं लक्षामध्ये क्वेश्चन काय आहे? त्या ठिकाणी फॉल ऑफ द लिक्विड होतं, या ठिकाणी राईज ऑफ द लिक्विड आहे. तर आता या ठिकाणी ही डायग्राम सर्वात पहिली जी डायग्राम आहे बघा, कॅपिलरी जस्ट एमर्ज इन अ वॉटर. आता आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी आपण एक बिकर घेतलेला आहे आणि बिकर मध्ये आपण वॉटर टाकलेलं आहे. ओके, या ठिकाणी आपण समजा वॉटर टाकलं आणि याच्यामध्ये आपण काय केलं, कॅपिलरी ट्यूब आपण काय केली, इनसाइड केली, डीप केली. तर हा ए पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे आणि हा डी पॉइंट आहे. म्हणजे ए बी सी डी सेम पॉइंट. ओके, ए पॉइंट कुठं आहे? विच इज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. ए पॉइंट कुठं आहे? इनसाइड द कॅपिलरी ट्यूब, बट जस्ट अबोव द फ्री सरफेस. जस्ट अबोव द फ्री सरफेस ऑर द कॉन्केव्ह सरफेस म्हणू शकता. कारण की या ठिकाणी मिनिस्कस कोणती आहे? ही कॉन्केव्ह मिनिस्कस फॉर्म झालेली आहे, कारण की वॉटर आहे ना. जर मर्क्युरी असेल तर कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म होईल. ओके, तर त्याच्यानंतर बी पॉइंट कुठे आहे? बी पॉइंट हा इनसाइड द कॅपिलरी ट्यूब आहे सर, बट जस्ट बिलो द कॉन्केव्ह सरफेस आहे. यस, सी पॉइंट कुठे आहे? सी पॉइंट इज जस्ट above the plane surface but outside the capillary tube. And D point कुठे आहे? D point is just below the plane surface but outside the capillary tube. Same. Okay, बघा, let point A just above the water level inside the capillary. पॉइंट ए कुठं आहे? या वॉटर लेवलच्या जस्ट वर आहे, बट कुठं? इनसाइड द कॅपिलरी आहे. पॉइंट बी जस्ट बिलो द वॉटर बट इनसाइड द कॅपिलरी आहे. पॉइंट सी जस्ट अबोव द वॉटर बट आउटसाइड द कॅपिलरी. अँड पॉइंट डी जस्ट बिलो द वॉटर बट आउटसाइड द कॅपिलरी. ओके, त्याच्यानंतर लेट पी ए, पी बी, पी सी अँड द पी डी बी द प्रेशर ऍट पॉइंट ए बी सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर सिन्स प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन कॉन्व्हेक्स साइड. या ठिकाणी मला सांगा, कॉन्केव्ह साइड कोणती असते? आता या ठिकाणी मर्क्युरीमध्ये कॉन्व्हेक्स साइड अशी तयार होत होती, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय झालेलं आहे? कॉन्केव्ह साइड तयार झालेली आहे. म्हणजे आपला जो मिनिस्कस आहे, आपली जी मिनिस्कस आहे, ही मिनिस्कस अशा टाइपची तयार झालेली आहे. आणि तुम्हाला माहित आहे इनसाइडचं प्रेशर हे काय असतं? जास्त असतं. मग या ठिकाणी आता ही कॅपिलरी ट्यूब आपण कन्सिडर केली, तर या ठिकाणी आपण कॅपिलरी ट्यूब कन्सिडर केल्यानंतर ही वरचं जे प्रेशर असतं ते काय होतं? कमी होतं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलंय का? दॅट इज द पी ए आणि हे पी सी, हे काय आहे? पीबी आहे आणि इकडला पॉईंट कोणता आहे? पीडी आहे. ओके, तर या ठिकाणी बघा, पीए इक्वल्स टू पीसी असतं आणि पीसी इक्वल्स टू पीडी असतं. बट या ठिकाणी पीए इक्वल्स टू पीबी असतं का? नाही. पीएचं प्रेशर या ठिकाणी ग्रेटर दॅन असतं पीबी. का असतं? कारण की ही मधली बाजू आहे, मधल्या बाजूचं प्रेशर हे काय असतं? जास्त असतं. कॉन्केव्ह साइडचं प्रेशर जास्त असतं ऍज कम्पेअर्ड टू द कॉन्व्हेक्स साइड. यस, आलं लक्षामध्ये? यस, सेम कन्सेप्ट आहे. सर्वांच्या लक्षात आलं का? मला यस ऑर नो सांगा. सर्वात पहिल्यांदा बघा, या ठिकाणी काय झालं राजानो, मला सांगा. सर्वात पहिल्यांदा पीए इक्वल्स टू पीसी मान्य आहे का सर्वांना? कारण की दोघांच्या लेवल सेम आहेत. पीए इक्वल्स टू पीसी सर्वांना मान्य आहे का? आणि विच इज इक्वल्स टू पीडी मान्य आहे का? कारण की या दोघांमध्ये प्लेन सरफेस असल्यामुळं सीचं आणि डीचं प्रेशर सेम असतं. मग पीसी इक्वल्स टू पीडी असतं आणि पीए इक्वल्स टू पीसी असल्यामुळे पीए इक्वल्स टू पीडी आलेला आहे. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, मेन त्यांनी काय सांगितलंय? सिन्स प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड
इज ग्रेटर दॅन द कॉन्व्हेक्स साईड. त्याच्यामुळे पीए इज ग्रेटर दॅन पीबी. म्हणजे वरची साईड कोणती आहे? कॉन्केव्ह साईड आहे. म्हणजे कॉन्केव्ह साईडचं प्रेशर जास्त असतं ऍज कम्पेअर टू द कॉन्व्हेक्स साईड. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? पीए इज ग्रेटर दॅन पीबी येणार आहे. मग हे प्रेशर मेंटेन करण्यासाठी काय होतं बघा, ऍज द प्रेशर इज सेम ऑन बोथ द साइड ऑफ द प्लेन सरफेस. त्याच्यामुळे पीसी इक्वल टू काय असतं? पीडी असतं. आता या ठिकाणी बघा, सी पॉइंटला आणि डी पॉइंटला प्रेशर काय असतं? इक्वल असतं, कारण की सरफेस प्लेन असल्यामुळं. ओके, त्याच्यानंतर बघा, पॉइंट ए अँड सी आर ऍट द सेम लेवल. आता ए आणि सी कुठे गेला? हा ए आणि सी हे सेम लेवलला आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामधलं प्रेशर काय असतं? इक्वल असतं. ओके, तर या ठिकाणी काय येणार आहे? पीए इक्वल्स टू पीसी विच इज इक्वल्स टू पीडी येणार आहे. बट या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी प्रेशर ऍट पॉइंट डी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी आहे. येस. आता तुम्ही म्हणता सर, तुम्ही आताच सांगितलं की पीए हा ग्रेटर आहे पीबी पेक्षा. बरोबर आहे, बट तुम्ही या ठिकाणी हे असं का लिहिले सर? पीडी इज ग्रेटर दॅन पीबी. अरे राजांनो, पीए म्हणजेच पीसी असतो आणि पीसी म्हणजेच पीडी असतो. म्हणजे पीएच्या जागी मी पीडी लिहू शकतो का? म्हणजे पीए ग्रेटर दॅन पीबी आहे, यालाच मी पीडी ग्रेटर दॅन पीबी लिहू शकतो ना. ओके, मग त्याच्यामुळे या ठिकाणी काय व्हायला बघा, त्याच्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे? या डी पॉइंटचं प्रेशर जास्त आहे ऍज कम्पेअर टू बी. आणि या दोघांची पोझिशन सेम आहे, कारण की हे सेम हॉरिझॉन्टल लेवल आहेत, बी पॉइंट आणि डी पॉइंट. ओके, मग या दोघांचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी आता फिलहाल के लिए यहाँ पर क्या है? डी का प्रेशर ज्यादा है एज कम्पेअर टू द पॉइंट बी. ओके, मग हे प्रेशर इक्वल करण्यासाठी या ठिकाणी काय होतं? इथलं जे प्रेशर आहे ते थोडं इकडे शिफ्ट होतं. म्हणजे इकडलं जे वॉटर आहे ते इकडे मध्ये शिफ्ट होतं. मग हे मध्ये मध्ये वॉटर शिफ्ट झाल्यामुळे काय होतं? याची जी लेवल आहे याची लेवल वाढते. मग लेवल वाढते, यालाच आपण म्हणतो राजांनो राईज ऑफ द लिक्विड. याला काय म्हणायचं? राईज ऑफ द लिक्विड म्हणायचं. बघा या ठिकाणी आता, बट द पॉइंट बी अँड डी आर ऍट अ सेम हॉरिझॉन्टल लेवल इन द लिक्विड. आता बी आणि डी म्हणजे काय बघा या ठिकाणी. ओके, या ठिकाणी खिचडी झाली का रे? काय हरकत नाही, एका मिनिटात पार करतो. हा, तर या ठिकाणी त्यांनी काय म्हणलंय? बी आणि डी हे सेम हॉरिझॉन्टल लेवलला असल्यामुळे दोघांचं प्रेशर सेम पाहिजे. बघा, but point B and D are at the same horizontal level in the liquid. So therefore, in order to maintain the same pressure, the liquid out of the capillary flows into the capillary tube till the pressure becomes equal. म्हणजे या ठिकाणी लिक्विड काय होतंय? The liquid present which is outside the capillary, म्हणजे हे लिक्विड आउटसाइड द कॅपिलरी आहे, ते काय होतं? which is flows inside the capillary, म्हणजे हे लिक्विड वर जातं प्रेशर इक्वल मेंटेन करण्यासाठी. त्याच्यामुळे या ठिकाणी राईज ऑफ द लिक्विड होत आहे. Yes, लक्षामध्ये. So because of this, there is a rise in the level of the liquid inside the capillary tube. Yes, I hope सर्वांना एकदम व्यवस्थित अंडरस्टँड झाला असेल. आणि तुमची बोर्डाचं पुस्तक असू द्या, कोणतंही पब्लिकेशन घ्या, नोट्स घ्या, त्याच्यामध्ये एवढं डिटेलमध्ये आणि एवढं सिम्पल यार सांगितलेलंच नाहीये. तुम्ही पुस्तक स्वतःहून वाचून बघू शकता. ओके, चला ठीक आहे, स्वतःहून लिहिलेलं आहे. बरसो पुराणी मेहनत आहे. चला ठीक आहे, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? आणि हेच पॉईंट तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचे. जे तुम्हाला समजलं जस्ट त्याला इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन करून लिहा. येस, असंच ऍज इट इज लिहावं असं काही नाहीये. पॉईंट इकडे इकडे चालेल, चालतील, बट त्याचा मिनिंग सेम निघाला पाहिजे, डायग्राम सेम पाहिजे. ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट काय आहेत, पीए, पीबी, पीसी अँड द पीडी काय आहे, या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. यस, सर्वांना समजलंय? येस ऑर नो मला सांगा. आदित्य समजलंय? येस सर. येस. ओके, चला ठीक आहे. यस, आता त्याच्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन बघा कोणता आहे. पुढचा क्वेश्चन घ्यायचा. पुढचा क्वेश्चन छोटासा आहे, घेऊ ना, आजच घेऊन टाकू. छोटासा क्वेश्चन आहे. यस, काय करायचं? घ्यायचं आजच. चल ठीक आहे, घेऊन टाकू. हा, बघा या ठिकाणी राजांनो पुढचा क्वेश्चन काय आहे? ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर द राईज अँड फॉल ऑफ अ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब युझिंग द प्रेशर डिफरन्स. आता या ठिकाणी आपल्याला फेनॉमेनॉन एक्सप्लेन करायचं आहे का? नाही, एक्सप्रेशन ऑब्टेन करायचंय. कशाचं? लिक्विड राईज होत आहे तर किती हाईटनं राईज होत आहे, लिक्विड फॉल होत आहे तर किती हाईटनं फॉल होत आहे, तर हे आपल्याला एक्सप्लेन करायचंय इनसाइड द लिक्विड. ओके, सॉरी, ऑफ द लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब युझिंग द प्रेशर डिफरन्स मेथड. कोणती मेथड आहे? युझिंग द प्रेशर डिफरन्स. प्रेशर डिफरन्स मेथडचा युज करून आपल्याला काय करायचंय? या ठिकाणी राईज किती होते किंवा फॉल किती होते हे आपल्याला एक्सप्लेन करायचंय. यस, सर्वांनी क्वेश्चन लिहून घ्या आणि या क्वेश्चनला करा IMP मार्क
हा क्वेश्चन 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आणि याचा जो फॉर्म्युला आहे, याचा फॉर्म्युला आणि याच्यावरचे न्यूमरिकल आहे ते 3 मार्काला खूप वेळेस म्हणजे खूपच वेळेस बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. फॉर्म्युला आहे बघा, दॅट इज द राईज ऑर फॉल ऑफ द लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब H इक्वल्स टू 2t cos थीटा. यस, 2t फूटी, यू नो 2t फूटी, दैट इज द ये 2t आता है, ये 2t cos थीटा अपन ये आएगा रो जी आर. हा फॉर्म्युला आहे, महत्वाचा फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला कसा आला तोच आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ओके, चला ठीक आहे. आय होप सर्वांना क्वेश्चनचा मिनिंग समजला असेल. आता या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर समजा तुम्हाला डायग्राम जर ड्रॉ करता आली देन अँड देन तुम्हाला खालचं जे सोल्युशन आहे ते तुम्हाला फाइंड आउट करता येईल, अन्यथा यू कांट. यस, व्हिडिओला पॉज करतो मी. ड्रॉ दिस डायग्राम. चला ठीक आहे. या ठिकाणी आपण कॅपिलरी ट्यूबची डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आता आपण ऍक्च्युअल मध्ये हे सेटअप तुम्हाला माहित आहे का? अरे काहीच नाही बघा, एकदम सोपं आहे. या ठिकाणी एक बीकर आहे. हा सर बीकर आहे. बीकर मध्ये काय आहे? वॉटर कन्सिडर करा यार. ओके, पेट्रोल नको नको, पेट्रोल लय मागले रे, पेट्रोल नको, वॉटर. मस्त, आपलं स्वस्त आणि मस्त. हा, त्याच्यानंतर आपण मध्ये काय केलेलं आहे, या ठिकाणी आपण कॅपिलरी ट्यूब घेतली, याच्यामध्ये आपण डीप केली. तर या ठिकाणी काय होणार आहे? एक तर राईज होणार आहे किंवा फॉल होणार आहे. राईज कुठं होणार आहे? जर या ठिकाणी हे वॉटर असेल तर राईज होणार आहे. जर समजा हे मर्क्युरी असेल तर फॉल होणार आहे. हे आपण आताच बघितलेलं आहे. ओके, या ठिकाणी जर समजा राईज होत असेल तर किती हाईटनं राईज होणार आहे? जर राईज होत असेल तर किती हाईटनं राईज होणार आहे, किंवा फॉल होत असेल तर किती हाईटनं फॉल होणार आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट डायग्राम म्हणजे बघा, आता या डायग्राम मध्ये राजांनो सर्वात महत्वाचा पॉईंट आता या ठिकाणी बघा, अँगल ऑफ, आता जो सरफेस आहे, आता ही आपली कॅपिलरी ट्यूब आहे. कोणती? ही आपली कॅपिलरी ट्यूब आहे. मग याच्यामधला जो सरफेस आहे तो कोणता आहे? कोणती मिनिस्कस आहे? अरे वॉटर आहे. मग वॉटरची मिनिस्कस कोणती येणार आहे? येस, कॉन्केव्ह मिनिस्कस येणार आहे. ओके, मग याला जर समजा आपण हा ए पॉईंट कन्सिडर केला आणि याला जर आपण समजा टँजंट ड्रॉ केला, तो टँजंट असा येईल. आणि याच्यामधला जो अँगल असतो, या अँगलला आपण राजांनो थीटा म्हणतो. आणि या थीटालाच अरे आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे, याला आपण काय म्हणतो? यस, करेक्ट, व्हेरी गुड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. ओके, मग त्याच्यानंतर आता या ट्यूबची, ही जी कॅपिलरी ट्यूब आहे त्याची काही ना काही रेडियस असेल. याची रेडियस आपण स्मॉल आर कन्सिडर करूया. आता ही जी मिनिस्कस आहे, ओके, रेड कलर मध्ये तुम्हाला जी मिनिस्कस दिसते, आता याचा कलर मी करतो ब्ल्यू. ओके, ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला जी मिनिस्कस दिसते, मग या मिनिस्कसची रेडियस आहे कॅपिटल आर. आणि त्याच्यानंतर हा अँगल थीटा असल्यामुळे हा अँगल काय होतो? थीटा होतो. ओके, तर या ठिकाणी आता ही झालेली आहे आपली डायग्राम. आणि हीच डायग्राम बघा या ठिकाणी मी प्लॉट केलेली आहे. आता याचं डिस्क्रिप्शन बघा. लेट स्मॉल आर क्या है? अरे आपको तो दिख रहा है स्मॉल आर, क्या है? आप ही बताओ क्या है स्मॉल आर? सर स्मॉल आर इज द कैपिलरी जो ट्यूब है ना उसका रेडियस है. अरे वही तो यहाँ पर मैंने लिखा है, देखो, लेट स्मॉल आर इज द किंवा बी द, हे डबल एरो म्हणजे असतं बी द किंवा इज द रेडियस ऑफ द कैपिलरी ट्यूब. हाँ सर, मतलब यार कुछ नहीं है, मतलब आप समझ रहे हैं फिजिक्स कितना इजी है. जस्ट तुम्हाला डायग्राम या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आणि डायग्राम तुमच्या लक्षात आली रे आली, बस. ते सिंगम पिक्चरचा तुम्हाला डायलॉग माहित आहे का? आली रे आली. यस, बस तोच डायलॉग तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. डायग्राम, बट या ठिकाणी आली रे आली, जयकांत शिकरे आता तुझी वारी आली. हा डायलॉगच्या ऐवजी तुम्हाला काय करायचंय? आली रे आली, आपली डायग्राम आली, बस एवढंच करा. आलं लक्षामध्ये? तर या ठिकाणी स्मॉल आर म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब आहे. त्याच्यानंतर थीटा म्हणजे काय? अरे थीटा म्हणजे तर सर्वांना माहिती आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आर म्हणजे काय आहे? कॅपिटल आर म्हणजे या मिनिस्कसची रेडियस आहे. ओके, रेडियस ऑफ द कर्वेचर ऑफ द मिनिस्कस. यस, झाला, विषय संपला. हे झालं डिस्क्रिप्शन. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा हा पॉइंट आहे, काय आहे बघा. द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऑफ अ हाईट एच मस्ट बी इक्वल टू द प्रेशर डिफरन्स ड्यू टू द कॉन्केव्हिटी. आता या पॉइंटचा मिनिंग तुम्हाला सांगतो. ऍक्च्युअल मध्ये आता याचं जे एक्सप्लेनेशन आहे, याचं एक्सप्लेनेशन एक स्पेशल डेरिव्हेशन आहे, बट ते डेरिव्हेशन तुम्हाला दिलेलं नाहीये. या ठिकाणी आपण काय केलं राजांनो, एक कॅपिलरी ट्यूब आपण याच्यामध्ये डीप केलेली आहे. ओके, आता याचं समजा लिक्विड लेवल काय झालेलं आहे? राईज झालेलं आहे असं कन्सिडर करा. ऍक्च्युअल मध्ये लिक्विड लेवल इथपर्यंत होतं, बट हे लिक्विड लेवल आता काय झालेलं आहे? राईज झालेलं आहे. ओके, आणि ही जी हाईट आहे, ही हाईट तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ही जी हाईट आहे, ही हाईट तुम्हाला आता फाइंड आउट करायची आहे. ओके, तर या ठिकाणी काय होतं, आता हे लिक्विड लेवल किती राईज झालेलं आहे, याचं जे वेट असतं, याचं वेट किंवा याचं जे प्रेशर असतं ते म्हणजे काय असतं? एच रो जी असतं. दिस इज द प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम असतं. ओके, आणि हा जो फॉर्म्युला कुठून आलेला आहे? प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम मधून आलेला आहे. आणि हा पार्ट यावर्षी 25% सिलेबस मध्ये डिलीट झालेला आहे.
ओके, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, आता हे जे लिक्विड आहे, ओके, ऑरेंज कलर मध्ये बघा, हे जे ऑरेंज कलर मध्ये लिक्विड आहे, जे की कॅपिलरी ट्यूब मध्ये राईज झालेलं आहे, मग त्याचं वेट किती असतं? त्याचं वेट किती असतं? एच रो जी असतं. त्याचं प्रेशर किती असतं? एच रो जी असतं. ओके, अँड विच इज इक्वल टू काय आहे? 2T अपॉन आर आहे. 2T का 4T? ओके, वही वाला 2T है अपना. ओके, 2T अपॉन आर असतं. आणि 2T अपॉन आर काय असतं माहितीये का? प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. म्हणजे या ठिकाणी बघा, ऍक्च्युअल मध्ये हा जो सरफेस आहे, हा सरफेस असा कॉन्केव्ह झालेला आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हा सरफेस असा कॉन्केव्ह झालेला आहे. मग या ठिकाणी हे मधलं प्रेशर पी आहे, बाहेरचं प्रेशर पीओ. म्हणजे या ठिकाणी हे पी आय मायनस पी झिरो विच इज इक्वल टू 2T अपॉन, एक मिनिट, हा, पी आय मायनस पी झिरो अचानक किती असतं? पी आय मायनस पी झिरो, अरे एक मिनिट, कुठे गेलं? याला मी रब करतो. हा, मला सांगा, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? कॉन्केव्ह मिनिस्कसला आपण झूम केलेलं आहे. ओके, लिक्विड जे राईज झालं त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिनिस्कस होती. मग याच्यामध्ये मला सांगा, पी आय मायनस पी झिरो इक्वल्स टू प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉपचा फॉर्म्युला 2T अपॉन आर आहे. आणि हे जे पी आय मायनस पी झिरो असतं, मग हे पी आय मायनस पी झिरो म्हणजे काय असतं? डिफरन्स इन द इनसाइड प्रेशर अँड आउटसाइड द प्रेशर. ओके, मग याचा जो डिफरन्स असतो, तो डिफरन्स म्हणजे असतो एच रो जी असतो. ओके, एवढं लक्षात ठेवा. सो डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला हे पी आय मायनस पी झिरो न लिहिता डायरेक्टली तुम्हाला त्यांनी लिहिलेलं आहे एच रो जी विच इज इक्वल टू 2T अपॉन आर लिहिलेलं आहे. यस, आलं लक्षामध्ये? ओके, मग याच्यामध्ये रो काय आहे रे? रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द लिक्विड. आता या ठिकाणी रो म्हणजे रो के असो की नाही, याच्यामध्ये रो म्हणजे काय? रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द लिक्विड. यस, आलं लक्षामध्ये? हा, आणि जी म्हणजे काय? जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यस, दिस इज द व्हेरी बेसिक थिंग, सर्वांना माहित आहे. हा, त्याच्यानंतर आता बघा, एच रो जी इक्वल्स टू 2T अपॉन आर फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये रो काय माहिती आहे सर्वांना? जी म्हणजे काय सर्वांना माहित आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे आता एक ट्रायंगल बनलेला आहे. कोणता ट्रायंगल बनलेला आहे? याला एक नाव देऊया आपण, मस्तपैकी छानपैकी तुम्ही देऊ शकता, ए बी आणि सी. ओके, ए बी आणि सी. तर याच्यामध्ये आता आपण जर कॉस थिटा अप्लाय केला, याच्यामध्ये जर आपण कॉस थिटा अप्लाय केला, करा बरं कॉस थिटा याच्यामध्ये अप्लाय. ओके, आता ही डायग्राम जी आहे ती मी या ठिकाणी थोडी झूम करतो. तर हा ए पॉइंट, ओके, हा ए पॉइंट, हा सी पॉइंट, त्याच्यानंतर इकडं आपला बी पॉइंट आहे. ओके, आणि या ठिकाणी ही आपली डायग्राम बनलेली आहे. एक मिनिट, यस, आणि हा अँगल जो आहे आपला थिटा आहे. हा, याच्यामध्ये समजा जर आपण कॉस थिटा अप्लाय केला, आता याचा डायगोनल कोणता? डायगोनल म्हणजे हा डायगोनल आहे. ओके, सो कॉस थिटा इक्वल्स टू फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, ऍडजसंट साइड. काय आहे फॉर्म्युला? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. यस, आलं लक्षामध्ये? सो याची ऍडजसंट साइड कोणती रे? आता ही झाली अपोजिट साइड, कोणा समोरील बाजू, बरोबर आहे, अपोजिट साइड. ऍडजसंट म्हणजे वरची, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? स्मॉल आर येणार आहे. सो स्मॉल आर अपॉन हायपोटेनियस म्हणजे काय आहे? कॅपिटल आर म्हणू शकतो. बघा या ठिकाणी हायपोटेनियस म्हणजे कॅपिटल आर, सो या ठिकाणी येणार आहे कॅपिटल आर. म्हणजे कॉस थिटा इक्वल्स टू काय येणार आहे? स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर येणार आहे. ओके, मग त्याच्यानंतर या ठिकाणी मी कॅपिटल आर इक्वल्स टू कॅपिटल आर इकडे गेला आणि कॉस थिटा इकडे आला. कॅपिटल आर इक्वल्स टू स्मॉल आर अपॉन कॉस थिटा म्हणू शकतो. ओके, मग या ठिकाणी मी तेच लिहिलेलं आहे बघा, कॅपिटल आर इक्वल्स टू स्मॉल आर अपॉन कॉस थिटा. दॅट इज द फ्रॉम इक्वेशन 1. आता फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपण काय करू शकतो? या आर च्या ठिकाणी आर ची व्हॅल्यू पुटअप करा. आर ची व्हॅल्यू काय आहे? आर कॉस थिटा आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी हे जे एक्सप्रेशन आहे, हे एक्सप्रेशन आता मी इकडे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. यस, एक मिनिट. हा, सर्वात पहिल्यांदा आपण फॉर्म्युलेला एच रो जी विच इज इक्वल्स टू 2T अपॉन कॉस थिटा, बरोबर आहे. एच रो जी विच इज इक्वल्स टू 2T अपॉन कॉस थिटा. त्याच्यानंतर राजानो आपण काय केलं? पेन चेंज करतो. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं? ओके, इन ट्रायंगल म्हणा, इन ट्रायंगल एबीसी म्हणा, या ठिकाणी एबीसी मध्ये आपण काय केलं? कॉस थिटा अप्लाय केला. ओके, आता आपला ट्रायंगल जो एबीसी होता, ऍक्च्युअल मध्ये बघा या ठिकाणी पुन्हा एकदा मी डायग्राम ड्रॉ करतो. तर या ठिकाणी आता ही जी आपली लिक्विड आहे ही अशी फॉर्म झालेली आहे. ओके, याचा जो मिनिस्कस आहे, याची रेडियस ही आर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी इथून आपण याला अटॅच केलेला आहे. यस, असा अटॅच केलेला आहे. हा अँगल थिटा आहे. त्याच्यानंतर हा ए पॉइंट घ्या, त्याच्यानंतर हा बी पॉइंट घ्या आणि हा सी पॉइंट घ्या. ओके, तर पॉईंट एबीसी कुठल्या कुठे घेऊ शकता. तर याच्यामध्ये तुम्ही कॉस थिटा अप्लाय केला, सो कॉस थिटा इक्वल्स टू काय येणार आहे? हा आर आहे. कॉस थिटा इक्वल्स टू काय येणार आहे? आर अपॉन कॅपिटल आर येणार आहे. दॅट इज द ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. ओके, सो कॅपिटल आर इक्वल्स टू काय येणार आहे? यस, स्मॉल आर अपॉन कॉस थिटा. मग आता याला आपण काय केलं? याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता फ्रॉम इक्वेशन 1 आता काय करा? काहीच नाही, जस्ट या ठिकाणी बघा,
एक मिनिट या ठिकाणी 2t अपॉन आर आहे ना रे, 2t अपॉन एक मिनिट 2t अपॉन या ठिकाणी कॅपिटल आर आहे. येस, इथे लक्षामध्ये 2t अपॉन कॅपिटल आर आहे. हा, तर आता फ्रॉम इक्वेशन 1 वरून काय मिळेल, फ्रॉम इक्वेशन 1 आता काय येणार आहे बघा या ठिकाणी एच रो जी ऍज इट इज. ओके सर, त्याच्यानंतर 2t ऍज इट इज. आता हे जे आर आहे ना, इथं वर आर आहे, मग आर च्या जागी तुम्ही काय करा, जस्ट आर अपॉन कॉस थिटा पुटअप करा. ओके, पुटअप केलं. यस, त्याच्यानंतर राजांनो बघा या ठिकाणी काय येणार आहे, एच रो जी विच इज इक्वल टू, आता हे जे कॉस थिटा हे खाली आहे ही वर जाईल, कारण की डिनॉमिनेटर आहे आणि डिनॉमिनेटर काय बनतो, न्यूमरेटर बनतो. ओके, या ठिकाणी इथे एक डिनॉमिनेटर आहे, इथे एक आहे, डिनॉमिनेटर इट गोज टू द न्यूमरेटर. ओके, सो या ठिकाणी येणार आहे 2t cos थिटा अपॉन आर येणार आहे. आपल्याला एच फाइंड आउट करायचंय, सो एच इक्वल टू काय येणार आहे, 2t cos थिटा अपॉन या ठिकाणी ही जी रोजी आहे, रोजीला इकडे शिफ्ट करा, सो येणार आहे रोजी इंटू आर येणार आहे. सो दिस इज द राईज ऑर फॉल ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. Oh, yes, this is the final expression. Okay, या ठिकाणी बघा h equals to 2t cos theta upon rho g r, and this is required equation for the capillary rise or a fall for a liquid. Yes, capillary rise or a fall for the liquid किंवा of a liquid. Okay, yes, लक्षामध्ये सर्वांच्या फॉर्म्युला h equals to 2t cos theta upon rho g r. यस, टी म्हणजे काय असतं, सरफेस टेन्शन असतं, थिटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर असतं, जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि स्मॉल आर म्हणजे असतं कॅपिलरी ट्यूबची रेडियस असते. यस, ओके, आय होप सर्वांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड झाला असेल. काही जरी डाऊट असेल तर याच्यामधला तुम्ही डाऊट मला विचारू शकता. आणि या ठिकाणी आपला जवळपास 80% जो पार्ट आहे या टॉपिकचा आपला एंड झालेला आहे. उद्या आपण फ्लुइड्स इन द मोशन दॅट इज द हायड्रोडायनामिक्सचा पार्ट सुरुवात करणार आहोत, आणि इन त्या 2 दिवसामध्ये आपला हायड्रोडायनामिक्सचा पार्ट एंड होईल, म्हणजे आपलं चॅप्टर एंड होईल. यस, सर्वांना अंडरस्टँड झालेलं आहे व्यवस्थित, चांगल्या पद्धतीनं काही डाऊट असेल ते विचारा.